मानवी जीवनातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःचे भौतिक शरीर असणे हेच आहे. शरीर आणि मन हे एकमेकांशी जोडलेले आहे. शरीर योग्य स्थितीत नसेल तर तुमचे मन हे कुठेतरी भरकटलेले असेल. ह्याचप्रमाणे मनस्थिती थाऱ्यावर नसेल तर शारीरिक स्थिती सुद्धा बिघडण्याची संभावना आहेच. आपण आत्ता येथे अस्तित्वात असणे आवश्यक आहे. हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. तुमचे स्वतःचे शरीर आणि मन असणे आवश्यक आहे. सर्व काही योग्य ठिकाणी योग्य मार्गाने अस्तित्वात असले पाहिजे, मग अडचण नाही. तुम्ही बोलत असताना वापरत असलेला मायक्रोफोन जर इतरत्र अस्तित्वात असेल तर तो त्याचा उद्देश पूर्ण करणार नाही. नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात शुनरयू सुझुकी लिखित झेन माइंड बिगिनर्स माइंड या पुस्तकाची मराठी ऑडिओबुक समरी फक्त कुकू FM वर. या एपिसोडमध्ये आपण पोश्चर, ब्रीदिंग आणि कंट्रोल या गोष्टींवर बोलणार आहोत. योग्य सरावाने या गोष्टींवर कसे काम केले जाऊ शकते ह्याचा आपण शोध घेणार आहोत. जेव्हा आपण आपले शरीर आणि मन व्यवस्थित ठेवतो तेव्हा बाकी सर्व काही योग्य ठिकाणी योग्य मार्गाने अस्तित्वात असते. परंतु सहसा याची जाणीव न होता आपण स्वतः अंतःकरणाला गृहीत न धरता काहीतरी बदलण्याचा प्रयत्न करतो. आपण आपल्या बाहेरच्या गोष्टींचा आधार घेऊन स्वतःला ऑर्डर करण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपण स्वतः व्यवस्थित नसल्यास गोष्टी नीटनेटके करणे अशक्य आहे. जेव्हा तुम्ही गोष्टी योग्य पद्धतीने कराल, योग्य वेळी कराल, तेव्हा बाकी सर्व काही व्यवस्थित केले जाईल. स्वतःच्या शरीराचे, मनाचे बॉस तुम्हीच आहात. जेव्हा बॉस झोपलेला असतो तेव्हा सर्वजण झोपलेले असतात. जेव्हा बॉस काहीतरी योग्य करतो तेव्हा प्रत्येक जण सर्व काही योग्य आणि योग्य वेळी करेल. हेच बौद्ध धर्माचे रहस्य आहे. आता आपण झेन पोश्चर बद्दल बोलूयात. जेव्हा तुम्ही पूर्ण कमळाच्या स्थितीत बसता तेव्हा तुमचा डावा पाय तुमच्या उजव्या मांडीवर असतो आणि तुमचा उजवा पाय तुमच्या डाव्या मांडीवर असतो. जेव्हा आपण आपले पाय अशा प्रकारे ओलांडतो तेव्हा आपले पाय एक झालेले असतात. त्यात डावा आणि उजवा असं काही उरलेलं नसतं. ही स्थिती द्वैताची एकता व्यक्त करते. पूर्ण दोन नाही आणि एकही नाही. ही सर्वात महत्वाची शिकवण आहे. आपले शरीर आणि मन पूर्ण दोन घटकही नाही आणि एकही नाही. तुमचे शरीर आणि मन दोन आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जर तुम्हाला वाटत असेल की ते एक आहेत तर ते देखील चुकीचे आहे. आपले शरीर आणि मन दोन्ही दोन आणि एक आहेत. आपण सहसा विचार करतो की जर एखादी गोष्ट एक नाही तर ती एकापेक्षा जास्त आहे. जर ते एकवचनी नसेल तर ते बहुवचन आहे. पण प्रत्यक्ष अनुभवात आपले जीवन ह्या दोन्ही स्थिती अनुभवत असतात. आपल्यापैकी प्रत्येक जण परावलंबी आणि स्वतंत्र या दोन्ही स्थितीत असतो. जेव्हा आपण झेनचा सराव करतो तेव्हा आपले मन नेहमी आपल्या श्वासोच्छ्वासाचे अनुसरण करते. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवा आपल्या आतील जगात येते. जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हवा बाहेरच्या जगाकडे जाते. आंतरिक जग अमर्यादित आहे आणि बाह्य जग देखील अमर्यादित आहे. आपण आतले जग किंवा बाह्य जग असे म्हणतो, परंतु प्रत्यक्षात फक्त एक संपूर्ण जग आहे. या अमर्याद दुनियेत आपला कंठ डोलणाऱ्या दरवाजासारखा आहे. हवा आत येते आणि बाहेर जाते, जसे कोणीतरी झुलत्या दारातून जात आहे. जेव्हा तुमचे मन या चळवळीचे अनुसरण करण्यासाठी शुद्ध आणि शांत असते तेव्हा ना मी अस्तित्वात असतो ना जग अस्तित्वात असते. असतो फक्त एक झुलणारा दरवाजा. म्हणून जेव्हा आपण झेनचा सराव करतो तेव्हा श्वासोच्छ्वासाची हालचाल असते, परंतु आपल्याला या हालचालीची जाणीव असते. तुम्ही उदासीन मनाचे नसावे असं झेन सराव सांगतो.
महत्वाचा मुद्दा असा की चळवळीबद्दल जागरूक असणे म्हणजे आपल्या आत्म्याबद्दल जागरूक असणे नव्हे, तर आपल्या वैश्विक स्वरूपाची किंवा बुद्ध स्वभावाची जाणीव असणे हेच आहे. या प्रकारची जागरूकता खूप महत्वाची आहे, कारण सहसा खूप एकतर्फी विचार केला जातो. जीवनाबद्दलची आपली नेहमीची समज द्वैतवादी अर्थात ड्युअलिटी आहे. तू आणि मी, हे आणि ते, चांगले आणि वाईट, हे असेच पैलू आपण बघतो. पण प्रत्यक्षात हे भेदभाव स्वतःच वैश्विक अस्तित्वाची जाणीव आहे. तू म्हणजे तुझ्या रूपातील विश्वाची जाणीव असणे आणि मी म्हणजे स्वतःला अंतर्मनाची जाणीव असणे. तू आणि मी फक्त दारच झुलवत आहोत, अशा प्रकारची समज आवश्यक आहे. याला समजही म्हणू नये. जीवनाचा हा खरा अनुभव आहे. आपण आता संतुलनाबद्दल बोलूयात. जर तुम्हाला तुमच्या झेन सरावामध्ये परिपूर्ण शांतता मिळवायची असेल तर तुम्हाला तुमच्या मनातील विविध प्रतिमांचा त्रास होता कामा नये. त्या प्रतिमांना मनात येऊ द्या, त्यांना जाऊ द्या. त्यांचा परिणाम न होता त्यांना ये जा करू द्या. मग ते नियंत्रणात राहतील. पण हे धोरण तितके सोपे नाही. हे सोपे वाटते, परंतु त्यासाठी काही विशेष प्रयत्नांची आवश्यकता आहे. असा प्रयत्न कसा करायचा हे सरावाचे रहस्य आहे. समजा तुम्ही असाधारण परिस्थितीत बसला आहात. जर तुम्ही तुमचे मन शांत करण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही स्वस्थ बसू शकणार नाही, आणि जर तुम्ही अस्वस्थ न होण्याचा प्रयत्न केलात तर तुमचा प्रयत्न योग्य प्रयत्न होणार नाही. तुमचा श्वास मोजणे किंवा तुमच्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करणे आणि श्वास सोडणे हेच तुम्हाला मदत करेल. आपण एकाग्रता म्हणतो, परंतु एखाद्या गोष्टीवर आपले मन एकाग्र करणे हा झेनचा खरा उद्देश नाही. खरा उद्देश गोष्टी जशा आहेत तशा पाळणे आणि सर्व काही जसे आहे तसे होऊ देणे हाच आहे. हा उद्देश व्यापक अर्थाने सर्व काही नियंत्रणात ठेवण्यासाठी आहे. जर तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात झेनचा खरा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या श्वासोच्छ्वासावर आणि तुमच्या शरीराला झेनमध्ये योग्य मुद्रेत ठेवण्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. तुम्ही सरावाचे नियम पाळले पाहिजेत आणि तुमचा अभ्यास अधिक सूक्ष्म झाला पाहिजे, काळजीपूर्वक झाला पाहिजे. केवळ अशाच प्रकारे तुम्ही झेनचे महत्त्वपूर्ण स्वातंत्र्य अनुभवू शकता.